तो ही जी रील आहे ना, ही सेकंड रील आहे माझी आजची. आज इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणूनच रील बनवतोय मी सेकंड. एक दिवशी आपण स्टॉक्स बद्दल स्ट्रॅटेजी डिस्कस केली, जर तुमच्या लक्षात असेल तर. म्हणजे स्टॉक ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आणि आपण सेक्टर त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचो. तुमच्या जर लक्षात असेल तर. तर झालं काय माहितीये का, मॉर्निंगला आज की मी सेक्टर सिलेक्ट केले होते आणि एक स्टॉक पण फिल्टर करून ठेवला होता आणि खूप मस्त मोमेंटम आली, ती तुमच्यासोबत शेअर करतो. आणि या स्ट्रॅटेजीसाठी ना मी एक स्क्रीनर पण बनवण्याचा ट्राय केला, सकाळी उठून बनवला, बट तो फेल झाला ऐन टायमिंगला. बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता राईट नाव आपण मॅन्युअली ह्या गोष्टी ट्रॅक करायच्यात. तर तुम्ही ट्रॅक करायला सुरुवात करा. मी तुम्हाला आधीच बोललो होतो की बाबा ह्याच्यावरती आपण काम करूया. तर ती तुम्हाला रिझल्ट दाखवून देतो, देन तुम्हाला इंटरेस्ट ऑटोमॅटिकली येईल. ओके, चला बघून घेऊया. सो जर मोस्ट पॉझिटिव्ह सेक्टर जर बघितलात ना आजचा, तर ऑब्व्हियसली मेटल आहे. मग मेटलमध्ये एक स्टॉक आपण फिल्टर केला होता, टाटा स्टील. ओके, टाटा स्टीलमध्ये काय केलं की एक मोमेंटम होती आणि 15 मिनिटाचा हाय वगैरे मार्क केला, रिट्रेसमेंट आली आणि हे जे क्रॉस ओव्हर दिसतंय हे व्हीवॅबचं आणि ईएमएचं क्रॉस ओव्हर आहे. ह्याच्यावरती मी काम करतोय राईट नाव. आणि या क्रॉस ओव्हर नंतर किंवा ब्रेकआउट नंतर तुम्ही जर मोमेंटम बघितलं ना, तर ही खूप जास्ती मोमेंटम झाली आहे स्टॉकमध्ये आणि खूप छोट्या स्टॉप लॉसनी तुम्हाला काम करता आलं असतं. ऑलमोस्ट बघा 3% ची मोमेंटम झाली आहे. सो मला वाटतं एक बेसिक स्ट्रॅटेजी खूप चांगले रिटर्न्स देऊ शकते आणि खूप चांगले काम करू शकते. तर तुम्ही ह्याला बॅक टेस्ट करा. मी ऑलरेडी करतोय, स्क्रीनवरती काम चालू आहे माझं. झाल्यानंतर तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन. पण स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटते ना, कमेंटमध्ये कळवा. थँक्यू सो मच.